हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करू. सो त्या अगोदर काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सो फर्स्ट बेसिक थिंग इज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट? डिटर्मिनंट म्हणजे काय? सो एनी नंबर्स, फॉर एक्झाम्पल नंबर A, B, C, D. If these numbers can be written in this form, या फॉर्म मध्ये जर कोणते नंबर जर आपण लिहिलं तर या सिस्टम ऑफ नंबरला आपण म्हणतो डिटर्मिनंट. सो दिस इज द डिटर्मिनंट. फॉर एक्झाम्पल, इफ एनी फोर नंबर can be written as 2, 4, 1, 3. So this is the determinant. Okay, this is called the determinant. याला डिटर्मिनंट म्हणू. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे ज्या आडव्या रांगा आहेत आता इथे, दॅट इज ए बी अँड सी डी, याला आपण म्हणतो रोज. रो नंबर 1 आणि ही झाली रो नंबर 2, रो 2. ओके, द हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज द रोज, आणि ज्या वर्टिकल लाईन्स आहेत, उभ्या लाईन, त्याला आपण कॉलम म्हणू. म्हणजे ए सी आणि बी डी याला कॉलम म्हणतो. दिस इज द कॉलम नंबर 1 and this is the column number 2. Okay, so this is the determinant. These are the rows. A B आणि C D ला रोज म्हणतो आणि A C आणि B D ला आपण कॉलम म्हणतो. कॉलम 1, कॉलम 2. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची? तर सिंपल आहे. द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागते आपल्याला. A इंटू डी करा मायनस B इंटू सी. सो A इंटू B मायनस A, सॉरी एक मिनिट, A इंटू डी इथे आता A इंटू डी, A इंटू डी मायनस B इंटू सी, B इंटू सी. सो दिस कॅन बी रिटन ॲज AD मायनस BC. सो कोणत्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मध्ये मायनस. ओके, सो सिमिलरली आता याची व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढू? 2 इंटू 3, 2 इंटू 3 मायनस 4 इंटू 1, 2 इंटू 3 minus 4 into 1. Okay, so 2 into 3 6 minus 4 into 1 4. So 6 minus 4 is equal to 2. So 2 is the value of this determinant. Okay, अजून एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल बघा. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इथे -1, एक मिनिट, एक डिटर्मिनंट घेऊ आपण. -1, 2, 5 आणि 3. याची व्हॅल्यू कशी काढायची? आता द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -1 इंटू 3 मायनस 2 इंटू 5. ओके, मायनस याचं होईल -3 मायनस 5 इंटू 2 10. सो -3 minus 10 is equal to -13. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची आता व्हॅल्यू कशी काढायची हे तुम्हाला कळलं. आता या डिटर्मिनंटचा यूज करून आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन काढायचं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू यूज करून. सो त्याला म्हणू आपण डिटर्मिनंट मेथड. दिस इज कॉल्ड ॲज द डिटर्मिनंट मेथड. Determinant method, or it is also called as the Cramer's rule. Cramer's rule. So using this determinant method or Cramer's rule, we can find out the value of x and y, that is the solution of the simultaneous equation. For example बघा, आता दोन simultaneous equation आहेत, या फॉर्म मध्ये आहेत. a1x plus b1y is equal to c1. This is the first equation. Let's suppose second equation या फॉर्म मध्ये आहे. a2x plus b2y is equal to c2. This is the second equation.
सो या इक्वेशन मध्ये एक्स व्हेरिएबल आहे, एक पहिलं वाला, दुसरं व्हेरिएबल आहे वाय. एक्स अँड वाय आर द व्हेरिएबल. a1 b1 c1 a2 b2 c2 these are the real numbers. ओके, दोन्ही लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आहेत. आता दोन्ही इक्वेशन ला आपण एकत्र जेव्हा घेतो तेव्हा आपण त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो. तर सोल्युशन काढणे म्हणजेच काय, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधणे. आता इथे सो सर्वात आधी काय करावं लागते आपल्याला, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी. सो डी कसं काढू आपण, डी काढण्याकरिता एक डिटर्मिनंट घेऊ. डिटर्मिनंट घेताना आता कोणत्या इथे व्हॅल्यू पुट करूया डिटर्मिनंट मध्ये, एक्स चे कोएफिशियंट कॉलम 1 मध्ये घ्या. एक्स चे कोएफिशियंट आता इथे a1 a2 कॉलम 1 मध्ये एक्स चे कोएफिशियंट घेतलं. वाय चे कोएफिशियंट कॉलम सेकंड मध्ये घ्या. सेकंड कॉलम म्हणजे b1 b2. सो दिस कोएफिशियंट्स आर टेकन हियर. याची व्हॅल्यू, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे डी ची व्हॅल्यू म्हणजे a1 इंटू b1, ते व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण काढू शकतो. a1 b2 मायनस b1 इंटू a2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी. डी काढल्यानंतर आपल्याला सेकंड व्हॅल्यू काढायची आहे ती dx. सो dx कॅन बी फाइंड आउट बाय युजिंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट तयार करताना आता कसं तयार करू, पहिल्या कॉलम मध्ये आपण x चे कोएफिशियंट घेतले होते. आता इथे dx असल्यामुळे पहिल्या कॉलम मध्ये आता कॉन्स्टंट घेऊ, दॅट इज c1 and c2. c1 and c2 आणि सेकंड कॉलम मध्ये b1 आणि b2 ठेवू, दॅट इज y चे कोएफिशियंट. हे लक्षात ठेवा. आता x dx जर असेल तर x चे कोएफिशियंट लिहायचे नाही, एक्सक्लूड करा त्यांना. यांची व्हॅल्यू कशी काढायची, c1 इंटू b2 मायनस b1 इंटू c2. देन नेक्स्ट व्हॅल्यू काढावं लागते आपल्याला dy. आता dy काढायचं असेल तर x चे कोएफिशियंट जे आहेत ते जसे आहेत तसेच लिहा, आणि y या दुसऱ्या कॉलम मध्ये y च्या कोएफिशियंटच्या जागी आपण कॉन्स्टंट यूज करू, दॅट इज c1 and c2. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy. dy ची व्हॅल्यू आता इथे हा डिटर्मिनंट सॉल्व करा म्हणजे dy ची व्हॅल्यू मिळेल c1 इंटू 2. सो दिस इज द, या इक्वेशन वरून आपण तीन डिटर्मिनंट फाइंड आउट करा. देन our aim is to find out the value of x and y. x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो x कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲट d ची व्हॅल्यू आणि dx ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मग x ची व्हॅल्यू कशी काढाल, dx डिवायडेड बाय d. ही झाली x ची व्हॅल्यू. आणि y ची व्हॅल्यू कशी काढाल, y ची व्हॅल्यू काढायचं असेल तर dy डिवायडेड बाय d. सो दिस टू व्हॅल्यू x and y कॅन बी कॅल्क्युलेटेड युजिंग दिस टू इक्वेशन्स. तर या मेथडने आपण, this is the determinant method. So this method is used for solving the two simultaneous equations. Okay, now let's move towards the practice set 1.3. So the first question of practice set 1.3 is practice set 1.3. So the first question is fill in the blanks. Fill in the blanks with correct number. ब्लँक मध्ये करेक्ट नंबर फिल करा. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते डिटर्मिनंट बघा, 3 2 4 5. सो हियर 3 इंटू इथे ब्लँक आहे मायनस इथे ब्लँक आहे इंटू 4 इज इक्वल टू इथे ब्लँक आहे मायनस 8 इज इक्वल टू दिस इज द ब्लँक. ओके, आताच बघितलं आपण कोणतं डिटर्मिनंट सॉल्व करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू 5, 3 इंटू इथे येईल 5. ओके, 3 इंटू 5 आणि 2 इंटू 4 इथे येईल 2 इंटू 4. याला सॉल्व करू आता. 3 इंटू 5 15, वास्तविक 15. 2 इंटू 4 8 ऑलरेडी दिलेला आहे तिथे. नाउ 15 minus 8 is 7. So this is the first question of practice set 1.3.
Then the second question is find the value of the following determinant. सोपच क्वेश्चन आहे हा. Following determinant. Find the value of following determinant. The first determinant is -1, 7, 2, 4. So याची व्हॅल्यू काय येईल आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -1 into 4 minus 7 into 2. 7 into 2. So -1 into 4 -4 minus 7 into 2 14. So -4 minus 14 is equal to -18. So this is the value of this determinant. Then second determinant, second question of second determinant दिलेला आहे 5u3. हे एलिमेंट आहे तिथे 7 -7 0. याची व्हॅल्यू आता सेम पद्धतीने काढू. 5u into 0, 5 into 0 minus 3 into -7, 3 into -7. Okay, so 5 into 0 0 minus 3 into -7 minus 21. So here 0 minus minus plus, so 0 plus 21 is equal to 21. So this is the value of the determinant. This determinant ची value आहे 21. Now the third question is, third example of question number 2 is, third question is 7/3. Third 7/3, 5u/3, 3/2 and 1/2. इथे फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत. फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत इथे. सो अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7/3 into 1/2. 7/3 into 1/2 minus 5u/3 into 3/2. 3/2. Okay. So इथे आता 7 into 1 7, 3 into 2 6, minus 5 into 3 15, 3 into 2 6. So 6 न्यूमर इथे कॉमन आहे त्याच्यामुळे 6 7 minus 15 वर. So therefore 7 minus 15 is equal to 8 minus 8 divided by 6. सो इथे 2चा भाग देऊन द्या. 2चा भाग जर दिलं तर इथे येईल 4, इथे 3. So -4/3 is the value of this determinant. Question number 3 is solve the following. Solve the following simultaneous equations. Simultaneous equations using Cramer's rule. Simultaneous equations आपल्याला Cramer's rule ने सॉल्व करायचे आहेत. तो फर्स्ट simultaneous equations are 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. आता हे दोन इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूल्सने सॉल्व करायचे आहेत. सो नाउ इथे बघा आता या इक्वेशन मध्ये a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. याच्यासोबत कंपेअर जर केलं यांना पुन्हा आपण लिहू शकतो. गिवन इक्वेशन्स आर, एकदा लिहून टाकू. गिवन
equations are 3x minus 4y is equal to 10. This is the equation number 1. Second equation is 4x plus 3y is equal to 5. This is equation number 2. Here इथे बघा a1 ची व्हॅल्यू आहे a1 is equal to 3, b1 is equal to -4 and c1 is equal to c1 च्या जागी आहे आता 10. इथे a2 ची व्हॅल्यू आहे 4, b2 ची व्हॅल्यू आहे 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ b2 and this is c2. c2 ची व्हॅल्यू आहे 5. तर आपल्याला माहित आहे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं असेल तर सुरुवात आधीला आपण d ची व्हॅल्यू काढतो. d ची व्हॅल्यू काढताना लिहिताना आपण काय लिहितो a1 a2 ते लक्षात ठेवा. आता b1 b2 सो a1 a2 आणि b1 b2 ची व्हॅल्यू इथे पुट करा. आता a1 3 a2 4 b1 -4 b2 3. सो याला सॉल्व करू. 3 into 3 -4 into 4 -4 into 4 म्हणजे काय होईल 3 into 3 9 आणि इथे -4 into 4 -16. so therefore 9 minus into minus plus 9 plus 16 is equal to 25. so 25 is the value of d. d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 25. ओके. नाउ आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dx ची. सो dx ची व्हॅल्यू काढण्याकरिता आपण डिटर्मिनंट कसं यूज केलं होतं c1 c2 b1 b2. सगळ्या व्हॅल्यू पुट करू. आता इथे c1 c2 ची व्हॅल्यू आहे 10 5 10 5 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे -4 3 -4 3. ओके. याला सॉल्व करू. आता 10 into 3 -4 into 5 10 into 3 30 minus into minus plus 4 into 5 20. okay, so 30 plus 20 is equal to 50. so 50 is the value of dx. dx ची व्हॅल्यू मिळाली. now the value of dy. dy ची व्हॅल्यू साठी a1 a2 and c1 c2 असं आपण डिटर्मिनंट यूज करतो. सगळ्या व्हॅल्यू पुट करू आपण. a1 a2 ची व्हॅल्यू आहे 3 4 3 4. c1 c2 ची व्हॅल्यू आहे 10 5. सो 3 into 5 इथे डायरेक्ट लिहितो. 3 into 5 15 minus 10 into 4 40. so 40 15 minus 40 is equal to 25 minus 25. ओके. तर हे झाल्या व्हॅल्यू. आता dx ची व्हॅल्यू मिळाली 50, dy ची व्हॅल्यू मिळाली आता -25 आणि d ची व्हॅल्यू मिळाली 25. तर आपलं aim आहे x आणि y ची व्हॅल्यू काढणे. व्हॅल्यू ऑफ x, therefore value of x can be written as dx divided by d. so dx ची व्हॅल्यू आहे dx 50 divided by d ची व्हॅल्यू मिळाली आहे 25. so 50 divided by 25 is equal to 2. okay. now we have to find out the value of y. y ची व्हॅल्यू कशी काढू. the value of y can be written as dy divided by d. so dy ची व्हॅल्यू काय मिळाली आहे आपल्याला. dy ची व्हॅल्यू मिळाली आहे -25. ओके. dy is the
minus 25 minus 25 and d ची value आहे 25. So 25 gets cancelled and its value is minus 1. Okay, so therefore x is equal to आपल्याला मिळालं 2 and y is equal to मिळालं minus 1. Okay, so therefore the solution of given simultaneous equation is x is equal to 2 and y is equal to minus 1. Okay, now x is equal to 2 and y is equal to minus 1. Now the next example is example number 2. Second example, 4x plus 3y is equal to 4x plus 3y minus 4 is equal to 0 and second equation दिलेला आहे आपल्याला 6x is equal to 8 minus 5y. ओके, आता या इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू. गिवन इक्वेशन are written in the form of कोणत्या फॉर्म मध्ये लिहू? ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये लिहू. therefore हा इक्वेशन काय होईल आता? 4x plus 3y आणि हा तिकडे गेल्यानंतर 4 इकडे जाईल. ओके, मायनसचा प्लस होईल तिकडे. याला सुद्धा 6x minus 5y ला इकडे आणल्यानंतर प्लस 5y आणि 8 तिकडेच ठेवू is equal to 8. This is the equation number 2. Okay, now the first is find out the value of d. d ची व्हॅल्यू काढा. d ची व्हॅल्यू आता कशी काढू बघा. a1 a2 म्हणजे 6 सॉरी this is the 4 4 6 आणि b1 b2 3 and 5 याची व्हॅल्यू काढा आता. 4 into 5 5 into 4 20 minus 3 into 6 18 20 minus 18 is equal to 2. This is the value of d. Now the next is find out the value of dx. dx ची व्हॅल्यू कशी काढू आता. c1 c2 that is 4 8 आणि b1 b2 3 5. okay, so 4 into 5 20 minus 3 into 8 24, so it is minus 4. now find out the value of dy. dy ची व्हॅल्यू कशी काढू. तर a1 a2 that is 4 6 आणि c1 c2 that is 4 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आता. 4 into 8 32 minus 4 into 6 24. okay, so 32 minus 24 is equal to 8. so this is the value of d, this is the value of dx and this is the value of dy. now the x can be calculated as हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आता. dx divided by d. dx किती आहे. dx is equal to minus 4 and d ची व्हॅल्यू आहे 2. so minus 4 divided by 2 is equal to minus 2 and y ची व्हॅल्यू किती येईल आता. y is equal to dy divided by d. so therefore dy is equal to 8 divided by 2.
So 8 divided by 2 is 4. So the solution is -2 and 4. Therefore या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय मिळालं आपल्याला? -2, x is equal to -2 and y is equal to 4. Therefore the solution of given simultaneous equations is x is equal to -2 and y is equal to 4. Okay, so this is the solution of this simultaneous equation. So another example we will solve in the next video. Okay, thank you.